नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण गृहनिर्मितीचे म्हणजेच काहीतरी जे घर प्रोव्हाइड करण्याच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्याबद्दल आज थोडंसं डिस्कस करू। तर आज दोन स्कीम मी इथे घेतल्यात ज्या केंद्र सरकारने लॉन्च केल्यात। त्याआधी मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते म्हणजे जे आपण ह्याच्या आधी जे लेक्चर बघितलं होतं दिल्ली पोल्युशनशी रिलेटेड, तर ते तुम्ही अवश्य बघा कारण त्याची इम्पॉर्टन्सी थोडी जास्त वाढली आहे। कारण रिसेंटली एक आठवड्यापूर्वीच चायनामध्ये पण हाच इन्सिडेंट झाला आहे की तिथं पण असंच पोल्युशन वाढलं आहे, तर त्याच्यासाठी पण त्यांनी बरेच प्रयोग केलेत वगैरे वगैरे। तर आपल्या जे भारतामध्ये झाला होता, दिल्लीमध्ये झाला होता, तर त्याच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात। मी असं का सांगतो तुम्हाला, कारण लास्ट इयर MPSCमध्ये एक प्रश्न आला होता की ज्याच्यामध्ये विचारलं होतं की जे नॉईज पोल्युशन आहे याचा आपल्या शरीराला काय काय इफेक्ट होतो, त्याच्यामुळे कुठले कुठले डिसीज होऊ शकतात। तर हा क्वेश्चन का आला होता, कारण त्याच वर्षी मुंबई ही जगातली टॉप 10 मधली नॉइजियस्ट सिटी म्हणून डिक्लेअर झालं होतं। तर त्याच्यामुळं हा लगेच तिथं क्वेश्चन विचारण्यात आला। मग आता आपल्याला वाटतं की तो क्वेश्चन सायन्समधला आहे, बट तसं नसतं, ते सायन्समधला क्वेश्चन नाही आहे। करंट अफेअर जे सायन्स रिलेटेड आहे तो क्वेश्चन आला आहे, म्हणून तो करंट अफेअरमधलाच क्वेश्चन आहे। तसे बरेच क्वेश्चन आहेत सांगायचं झालं तर। आता सध्या जो मणिपूरमध्ये इश्यू सुरू आहे तर याच्याशी रिलेटेड पॉलिटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन येईल की मणिपूरचं जे राज्य आहे तर त्याच्यासाठी कुठलं आर्टिकल वगैरे असतं, ते 371C वगैरे, तर तसा क्वेश्चन येऊ शकतो। तर प्रिपेअर तुम्ही करंट अफेअर्स एवढ्या चांगल्या पद्धतीनं करा की त्याचा तुम्हाला पूर्ण त्याचं बॅकग्राऊंडचा ॲनालिसिस करता आलं पाहिजे। ओके, असे बरेच प्रश्न आहेत, सांगायचं झालं तर 2-4 लेक्चर कमीच पडतील। त्यामुळे मी असेच व्हिडिओ आता तुम्हाला करंट अफेअरचे प्रोव्हाइड करेल की ज्यामध्ये करंट अफेअर पण घेता येईल आपल्याला आणि जे एखादा सब्जेक्टशी रिलेटेड असेल तसे पण घेता येतील। ओके, तर ज्यांनी कुणी आत्तापर्यंत तो दिल्ली पोल्युशनचा लेक्चर बघितलेला नाही आहे त्यांच्यासाठी मी खाली लिंक प्रोव्हाइड करतो कमेंट बॉक्समध्ये, तिथून तुम्ही लेक्चर बघू शकता। तर आता वेळ न वाया घालवता आपलं आजचं लेक्चर सुरू करूया। तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आपण आज सरकारी गृहनिर्मिती योजना बघणार आहोत। त्यापैकी आपण आज 2 योजना घेऊ। एक म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना, ही ग्रामीण भागासाठी असेल, आणि दुसरी म्हणजे पंतप्रधान आवास योजना, ही शहरी भागासाठी असेल। तर आपण पहिल्यांदा ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना बघूत। प्रधानमंत्री आवास योजना ही जी ग्रामीण भागासाठी आहे याची सुरुवात नरेंद्र मोदींनीच केली। याचं इनॉग्रेशन 23 मार्च 2016ला। याच्यामध्ये बरेच उद्दिष्टांचा समावेश आहे। ते म्हणजे या योजनेचे मुख्य 2 उद्दिष्ट आहेत। पहिले म्हणजे ही योजना अशा लोकांपर्यंत पोचवायची की ज्यांच्याकडं पहिल्यापासून घरं नाही आहेत आणि त्यांची घरं, किंवा असे लोक की ज्यांची घरं मोडकळीस आलीत। आणि दुसरे म्हणजे 2022 पर्यंत 2.95 करोड घरं बांधणं, आणि त्यापैकी 1 करोड घरं ही येत्या 3 वर्षात म्हणजे 2019 पर्यंत पूर्ण करायची। या योजनेमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत, त्या म्हणजे दिल्ली आणि चंदीगड वगळता देशातल्या सर्व ग्रामीण भागांमध्ये ही स्कीम लागू राहील। पुढच्या 3 वर्षांमध्ये जवळजवळ 81,975 कोटी एवढा खर्च या स्कीममधून होणार आहे। घराच्या बांधकामांसाठी 1,20,000 तर डोंगराळ भागात 1,30,000 आर्थिक मदत करण्यात येईल। अजून एक ऑप्शन ठेवला आहे की तुम्ही 70,000 रुपये कर्जसुद्धा घेऊ शकता या स्कीममधून। महत्त्वाचं म्हणजे या स्कीममध्ये खर्चाचा वाटा कसा असेल, तर केंद्र आणि राज्य यांचा खर्चाचा जो वाटा असतो तो 60:40, म्हणजे जर 100 रुपये एक घर जर बांधायसाठी खर्च येत असेल तर 60 रुपये केंद्र सरकार करणार आणि 40 रुपये राज्य सरकार करणार। हेच जे प्रमाण आहे ते ईशान्य आणि डोंगराळ भागामध्ये थोडं वेगळं आहे, तिथं केंद्र सरकार 90 आणि राज्य सरकार 10 असा त्याचा वाटा राहील। जे लाभार्थी असतील म्हणजे कुणाला ही स्कीम द्यायची ते ग्रामीण लेवलला जी ग्रामसभा होती त्याच्यातून ठरवलं जाईल। आता हे ग्रामसभा वगैरे काय असतं, ग्रामपंचायत काय आहे, हे सगळं त्याच्यासाठी एक पंचायत राज म्हणून मी एक व्हिडिओ प्रिपेअर करतोय, गेल्या आठवड्यापासून ट्राय करतोय तो प्रिपेअर करण्याचा, आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईल लवकरच। ओके, तर त्या लेक्चरमधून तुम्हाला हे सगळं कळून जाईल व्यवस्थित। आता आपण दुसरी योजना बघू, ती म्हणजे पंतप्रधान आवास योजना। ही फक्त आणि फक्त शहरी भागांसाठीच आहे, आणि ही जी कुणाच्या मिनिस्ट्री अंडर असेल तर त्या मिनिस्ट्रीचं नाव आहे द मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन, म्हणजेच केंद्रीय गृह बांधकाम व सर्व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय। आणि याचे जे मंत्री आहेत ते आपल्याला माहिती आहेत, व्यंकय्या नायडू। हे तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा कारण एक्झाममध्ये याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतात। आता आपण या योजनेच्या काही महत्त्वाचे उद्दिष्ट आणि तरतुदी बघू।
या योजनेतून 2011च्या जनगणनेनुसार देशातील जे 4041 शहरं या क्रायटेरियामध्ये ठेवलेत त्या सगळ्या शहरांना याचा फायदा होईल. तसंच जे गट आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे आणि अल्प उत्पन्न गट आहे या सर्व शहरी कुटुंबांना 2022 पर्यंत घरे पुरवणं हे या योजनेचा मुख्य आधारस्तंभ. आणि जे लाभार्थी असतील हे कसे ठरवले असतील तर असं कुटुंब की ज्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या स्वतःचं एकही पक्कं घर नाही तर असे सगळे सदस्य या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. EWS किंवा LIG कुटुंबांपैकी म्हणजेच काय EWS म्हणजे असं कुटुंब ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे आणि LIG म्हणजे असं कुटुंब ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाखांच्या मध्ये आहे. तर अशा कुटुंबातल्या व्यक्तींसाठी काही खास तरतुदी आहेत. म्हणजे याच्यामध्ये खास करून डोक्यावर माल वाहून नेणारे, स्वच्छता कर्मचारी, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग आणि तृतीयपंथी असे जे काही लोक या क्रायटेरियामध्ये बसतात अशा व्यक्तींकडे खास करून या आवास योजनांचा आराखडा राबवण्यात येईल. आणि विशेष म्हणजे की PM आवास योजना ही 3 फेजमध्ये चालेल. फेज 1 मध्ये काय होणार आहे तर ती एप्रिल 2015 ते 2017 पर्यंत चालेल. तर यामध्ये 100 सिटीज पूर्ण देशभरातून निवडल्या जातील. फेज 2 मध्ये की एप्रिल 2017 पासून सुरू होईल 19 पर्यंत, त्यावेळेस 200 सिटीज घेतल्या जातील आणि फेज 3 मध्ये राहिलेल्या अजून 200 सिटीज. तर अशा या 3 फेजमध्ये हे काम चालेल. पहिलं विशेष उद्दिष्ट म्हणजे की व्याजदरामध्ये सवलत असेल. तर व्याजदरात सवलत म्हणजे कशी की ज्या कुटुंबांनी आत्तापर्यंत घर बांधणीसाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी ऑलरेडी कर्ज घेतलंय तर अशा कर्जांमध्ये त्यांना व्याजदरात सवलत दिली जाईल. तर ती म्हणजे ज्यांनी कुणी 15 वर्षासाठी 6 लाखापर्यंतचं जे कर्ज घेतलंय तर त्यांना 6.5% व्याज अनुदान देण्यात येईल सरकारकडून. तसंच दुसरं उद्दिष्ट म्हणजे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन. तर केंद्र, राज्य आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जागेवरती ज्या झोपडपट्टींचं पुनर्वसन करण्यात येईल, म्हणजे जागा गव्हर्नमेंटची असेल आणि तिथं घर बांधणी ही पुनर्वसन करण्यात येईल झोपडपट्टीतल्या लोकांचं. तर यांच्यासाठी प्रत्येक घर बांधणीसाठी 1 लाखाचा निधी गव्हर्नमेंटकडून देण्यात येईल. तिसरं उद्दिष्ट म्हणजे भागीदारीत गृहनिर्मिती. भागीदारीत गृहनिर्मिती म्हणजे काय की राज्य शासन तसंच केंद्रशासित प्रदेश आणि शहर यांनी भागीदारीमध्ये निर्माण केलेल्या प्रत्येक घरासाठी 1.5 लाख रुपये आर्थिक सहाय्य केंद्र सरकार देईल. ओके, पण यासाठी एक अट आहे की कमीत कमी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा शहर यांनी कमीत कमी 250 घरं बांधलेली असावीत आणि त्या 250 घरांपैकी 35% घरं ही आर्थिक दुबळ्या किंवा आर्थिक दुर्बल अशा गटांसाठी राखीव ठेवली पाहिजेत. तर अशाच घरांसाठी 1.5 लाख रुपये अर्थसहाय्य केंद्र शासनाकडून भेटेल. चौथं महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक घर बांधकाम किंवा सुधारणा. आता हे काय नेमकं तर ज्यांनी कुणी आता घर बांधायला सुरू केलंय तर यांच्यासाठी जे पात्र उमेदवार असतील, पात्र म्हणजे शहरामधलं आपण जी कंडिशन बघितली आहे पात्र उमेदवार म्हणजे काय तर त्यानुसार 1.5 लाख रुपयांचं केंद्र सरकार अर्थसहाय्य करेल, म्हणजे सबसिडी देईल 1.5 लाख रुपयांची. तर जसं की नरेंद्र मोदींनी एक संकल्प केलाय तो म्हणजे हिंदुस्थानाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनादिवशी सर्व नागरिकांकडं स्वतःचं घर असावं. तर हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी अशा वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. तर अशा बऱ्याच योजना आहेत ते आपण आपल्या येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघूत. तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून मेन्शन करा. आम्हाला कळवा तुम्हाला काय वाटतं लेक्चरबद्दल, तुम्हाला काय अपेक्षित आहे ते पण सांगा. आणि जर आवडलं असेल तर प्लीज त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला बरेच जण विचारतात की सर सबस्क्राईब कसं करायचं, तर मी इथं एक लोगो दिला आहे विजन गव्हर्नमेंट जॉबचा, तुम्हाला लोगो दिसेल. त्या लोगोवरती क्लिक केला की एक सबस्क्राईब म्हणून ऑप्शन येईल, तर तुम्ही तिथून सबस्क्राईब करू शकता. तर या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया एका पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.